बायको पाहताना 4 गोष्टी पाहाव्यात. 1 नाक, 2 कपाळ, 3 रंग, 4 आरपार पायातला प्रकाश. आणि बायको रंगाने सावळी असावी असा नियम आहे. आता आपल्याला काय अक्कल आहे, भोरी दिसली गालात असली ओके, 6 महिन्याने गेली निघून ओके. हे चालले दिंडीत आमच्याकडे उठा उठा प्रभात झाली. नाही अवघड महाराज ते. हो आता एक आपल्याकडे लग्नात मूर्ख पद्धत आली, नवरा नवरीनं मधून यायचं. नियम असा आहे मुलगी माग असावी आणि मुलगा तो. आता एक बावळाट पद्धत आली आपल्याकडे, मधून यायचं. त्या 2-4 पुरी मेकअप केलेल्या, तो नवरदेव भाड्याच्या गाडीत आला. 30 रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खालचा, त्या हायवेला मिळत आणि त्याच्या पुढे तो बँडवाला इको दे रे, हे बरे इको दे, इको मिक्स एकत्र दे. बाहर फूल बरसा मेरा महबूब आया, मेरा महबूब खैरा बांडा महबूब. बाहर फूल बरसा मेरा महबूब आया, मेरा महबूब आया. मंडपात एकदम शांतता, जसं प्रेत पेटवायचं आता, अशी शांतता. आणि तो नवरदेव कसा चालवतो माहिती का, आणि त्याच्या पुढे फुलं टाकीत. अरे बाटलीची भुचं टाका, त्यानं किती तोडली आतापर्यंत. गोळ आणि नवरी नवरदेवाच्या घरी जाताना गाणं, बाबुल की धुआ जा तुझको सुखी संसार. जमिनी कोण नवरी लग्नाच्या अगोदर 3 महिने निघून जाईल. बाबुल की आला. आणि नवरदेवाच्या घरी संडास नाही. पहिलं काय पाहिजे, संडास. लग्नाला हुंडा दिला 50,000, डीजे लावला 10चा, दारू आणली 5ची. नवरी उठली सकाळी लवकर, हिरव्या बांगड्या, मोकार मेहंदी, इथल्या फटीत चमकी. देवयानी पाहिली ना तुम्ही, देवयानी संग्रामची देवयानी पाहिली ना इथं. आणि नवरीची चप्पल तर कोणती कंपनी बनी ती कोणाला माहिती. बकरानं पाय दिला, पटच वर आला. आणि नवरीला लागली संडासला, कुठं जावा कुठं जावा कुठं जावा. मग त्या घरातली जे पोर उठली म्हणली, वहिनी या माझ्या माग माग. ही पोर पुढं हे मॉडेल माग, दुसरी येडे बाबडी. मग दुसऱ्याची सून आपल्या घरात यायची संडास बांधायलाच. नवरदेवाचं काय नाही, त्याचं बिचाराचं काय नाही. ते बैलांना चारा घालाय गेला, तसेच 2 खडे घेतले. खडे नाही मिळाले, ते घसारलं माग पुढे एकदम. श्रीमंताच्या दारातला गडी होण्यापेक्षा संतांच्या दारातला कुत्रा. व्यवसाय केलाच, जोरात बोला, हे बाकी बोला. पोरांनो व्यवसाय केलाच, स्वतःच्या पायावर उभं राहिलंच, आई बापाची इज्जत राखलीच, गाय वाचलीच पाहिजे. मुलीचा मोबाईल शाळेत जाताना घरी ठेवून घेतलाच. ऐकलं का, आणि शाळेत जाताना खरंच ठेवून घेतला पाहिजे. पण तिची आई खोडीची असावा प्रसंग आला. काहीच होणार नाही. हे सगळे बंद होतील, चोऱ्या बंद होतील. महाराष्ट्रातल्या जेलमध्ये आरोपींचा सर्वे जर केला तर 60% आरोपी 18 ते 25 आहेत, इतकले. आणि ही अवलादी चोऱ्या करायला का लागले, आई बापांना वेळच नाही. तुम्ही सध्या एकच दणका उठवलाय, सकाळी घरातून बाहेर पडणे, इळभर पैसा कमवणे, लबाड्या करणे, लोकांची लग्न मोडणे, जाताना काळ्या पिशीत मटण घेऊन डुलत जाणे. आणि बायकोनं सोमवार केलाय.
16 सोमवार शंकर पिऊन आला आणि बायकोचा दणका उठलाय, दुर्गे दुर्गट भारी तुझविणी संसारी. शंकर आला काळ्या पिशीत मटण घेऊन. काय आपल्या लोकांनी मुलाबाळावर लक्ष द्यायचंच नाही. एक वेळेस बंगल्याला स्लॅब नाही पडला तरी चालेल, एक वेळेस भाजीला तेल नसले तरी चालेल, पण चांगली मुलं ही त्या घराची श्रीमंती आहे. काही घरांमध्ये आई एकदम गरीब आहे पण मुलगा स्कॉलरशिपला पहिला आहे, 10वीला मुलगा पहिला आहे. आईला कळलं नसतं, निकाल लागला, पोरगा पहिला आला. आईच्या डोळ्याच्या पाण्याच्या धारा आपोआप खाली आल्या, दुःखाच्या नाही आनंदाच्या. शाळेनं सत्कार ठेवला, आई स्टेजवर रडतच होती. चांगली मुलं ही श्रीमंती ना. ते इस्टेट कमवून काय करायचं? आता हे तुम्ही मी रात्रंदिवस लबाडे करून इस्टेट कमवतोय, आम्ही बी 3-3 गावं बोंबलं हिंडतोय. मग महापोऱ्या म्हणणार आहे का माझ्या बापाने लय कष्ट केले? अजिबात नाही. तो उलटा म्हणणार मजा हाणला त्यानं, रोज 3 गाव हिंडायचा, चांगला नादावला होता बाहेर. यांना काय घेणं नाही, काय घेणं नाही कोणाला, फक्त झाकली 1.25 लाखाची. आपली आपण करा सोडवण आणि विशिष्ट वयाच्या पुढे कष्ट करायचे नाहीत, रिलॅक्स जगायचं जरा. महिला मंडळ एक 45 सप्त्यांमध्ये प्रत्येक सप्ताह कमिटीनं शेतकऱ्याच्या महिलांची हिमोग्लोबिन चाचणी केली पाहिजे. महाराज एक शिबिर ठेवून शेतकऱ्याच्या बायकांना रक्तच नाही राहिलो, मेले घास कापू कापून व जेव्हा हाटाके आहेच गावात. विचार चालू आहे, विचार कर नाही विचार. शेतकऱ्याचं असं झालं ना, घास कापायला बायको, दूध काढायला बाप, दूध घालाय पोरे, पगाराचा ताळमेळच लागला कोणाला. आणि म्हणून मजूर वर्गाने पैसा कमवला. 11ला बाई कामाला येते, 5ला जाते, 100 रुपये रोजी, 2 तास खाती दुपारा. काय खाती तिचं तिला माहिती. तिला म्हणला हात उचल, ती म्हणते तुझ्या औषधाला आग लाव. काय बोलायचं लागेल तर आहेच, मग आता लागायचं ना. तिच्या का मोबाईल आहे का नाही, ती नवऱ्याला फोन करते, गवत नाही आला, तो सायकल येऊन येत नाही, गाडी येतोय. तिला 300 रुपये रोज आणि याला त्याला 300 रुपये रोज आणि याला 100 की झाले 400. आपल्या गावतो त्यांचं 600, आपल्या गावतो त्यांचं 20 लिटर दूध डिरीला त्याचे 600. 1000 रुपये रोज आहे नवरा बायकोला. सगळे चॅनल आहे त्यांच्या घरात. 7 वाजेपर्यंत झोपती. उलटे आपणच तिच्या घरी दिवस उठता. आज काय करता? येता का कायचे दिवस राहिले तेवढं द्या काढून. ती म्हणते सांगून द्या होता त्या जमीन ठेवा का नाही, असं झालं बुवा. पण देवळालीच्या पहिल्या सप्त्याला आपली माणसं मोठी करा. मगाचं वाक्य, व्यवसाय करा, लग्न साधे करा आणि कालेच्या कीर्तनात 4-5 लग्न तरी करून टाका गरीबाची. काय होऊन जाते ना. एवढं त्या आईबापांना आखली पाहिजे ना. एवढा मोठा 1.5 एकर इकडं तरी मिळेल का तुला येड्या? एवढ्या मोठ्या लग्नात लग्न करणं. आणि आजपासून एक नियम, हसत जा. माणसं हसत नाहीत, बधीर झालीत माणसं. एकटे बोलत चालतात काही लोक, एकटी. बायका भाकरी करताना शिव्या देतात. भजन नाही करी, शिव्या देते. मेला माझ्या नशिबी कुठून आला, पार्ट्याला मिळत नव्हती तेव्हा तुला मिस कॉल देऊन ड्रिंका द्यायचा. मग किती तोंड बांधलं तरी ओळखायचाच. हसत नाही लोक. जेवताना लोक टीव्ही चालून माणसं जेवतात. जाहिरात आली तर चपाती मागत आहेत, नाही तर चपाती सुद्धा मागत नाहीत, तशीच पाहत राहतात. शेवटी त्या मीडियावाल्याने 2 मिनिटं ब्रेक घेतलाय. हे 2.5 किलो का हात नाही, 2 मिनिट का ब्रेक आहे. कोरोना पिक्चर अभी बाकी है. ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे, 2 मिनट के बाद फिर लौटेंगे. ती नाही आहे भविष्यातले ते नागरिक आहेत. झोपताना लोक टीव्ही चालू माणसं झोपतात. आणि टीव्हीला सिनेमा चालू होता तेरी मेहरबानिया. आणि तेरी मेहरबानीमध्ये कुत्र्याचं काम जास्त आहे. कुत्री टीव्ही पाहतात काहींच्या घरात, माणसं झोपेल. मग कुत्र्यानं टीव्हीत कुत्रं पाहिलं. मग हे कुत्र त्या कुत्र्यावर धावलं तेव्हा झोपेल कुत्र उठलं. एवढे कुत्रे आले कुठून मिळाला. हसत नाही ना. हसत जायला पाहिजे, बोललं पाहिजे, हसलं पाहिजे. आणि एक वाक्य ध्यानात ठेवा, फक्त 4 प्रश्नांची उत्तरं सापडवली पाहिजेत. काय? रस्त्यानं चालताना असं चला की दोघांनी रामराम घातला पाहिजे. बसताना असं बसा की दोघं शेजारी येऊन बसले पाहिजे. आणि मरताना असं मरा की ज्याला कळलं त्याच्या डोळ्यात पाणीच आलं पाहिजे. ही खरी श्रीमंती, खरी श्रीमंती आहे. नाही तर काय जगण्याची किंमत आहे. आणि नोकरीमध्ये पैसा कमवा, पण नोकरीवाली मंडळी ध्यानात ठेवा, इतके पैसे खाऊ नका का तुमची पोरं येडे निघतील.
कशाचे पैसे घेतो, उभं राहायचे पैसे, बसायचे पैसे, आडो व्हायचे पैसे, कशाचे पैसे, मग रिटायर झाले अशी घंटीची काठी घेऊन येणार. आणि कशाला म्हणतो गार्डन मध्ये बसवतो नगरपालिकेच्या, घंटीची काठी वाजवतो, म्हातारी त्या बाकड्यावर, म्हातारा या बाकड्यावर. म्हातारी शेजारी दुसराच म्हातारा गप्पा मारून गेला, घंटीच वाजत राहिला. का याला दिसा काय कमवायचा बापाचा पैसा. तिथं मी असू द्या, मी जर कीर्तनाचा पैसा कमावला आणि दान धर्म अन्नदान केलं नाही, माझी बोंगली, मी काय देवाचा मेव नाही का? मी जर कीर्तनाचा पैसा तर माझ्या बायको नुसतं डुगडं सोनं घेत बसलो तर माझी बायको सुद्धा उरफाटी तर ठेवून मारणार, माझी पोरं सुद्धा उरफाटी तर येणार, जिलेबी का पाहणार, लाडू मागणार. तुम्हाला सुद्धा ओळखू येणार नाही हा इंदुरीकरच्या फॅक्टरीतला माल आहे का? पापाचा पैसा कुठं सुखानं जगू देत असतो की देवानी. मग काहींच्या घरात खाती नाही माणसं, नुसती उतानी पडेल. साखर, डायबिटीस, वांग, मुळव्यात. अरे मग तू काय ताटली खातो का? काय खातो काय? खात जाईल ना, काय रोग झाला का तुला? तुम्ही पहा, एक सर्वे करा महाराज. ऊस तोडणारा पाहिला तुम्ही? ऊस तोडणारा सारखं खाते ऊस. टायर गाडीवाला पहा तुम्ही, तोडायला जाताना खाते, येताना खाते, तोडताना खाते, गाडी खाली करताना खाते, तरी चहा प्याते. महाराष्ट्रातल्या सगळ्या साखर कारखान्यांचं संचालक मंडळ तपासा, चहा नाही पेत. त्याला विचारलं साखर, अरे मग तू संचालक काच आहे? अण्णा कोण मारू देत जाऊ दे, काय फरक पडला? म्हणलो लोक काय करते माहिती का, ज्याला डायबिटीज आहे तोच संचालक, बस पोहते कपात, हान मारू दे जाऊ दे. देव करीत नाही. देव म्हणतो तू नुसता उतारा पाय 11.3 का 2 ऍव्हरेज गणित पाय किती झाले, तू इकडं खाऊ नको. खा दणकून, खाती नाही लोक, ताटल्यांक पाहत्यात. उथानी पडेल घरात, आपल्याला वाटतं जनरल वार्डात आलो काय ना आपण. नुसती झोपेल माणसं. संपत्ती कमवा पण संतती चांगली बनवा. एवढे पथ्य पाळा. सद्गत्या तुम्हासारख्या थोर सत्पुरुषांच्या दर्शनाचं करा. आपली माणसं आहेत, काही चुकून शब्द केला असेल माझं मला द्या, चांगला असेल तुम्हाला घ्या. पण आपल्या माणसांनी आता आपल्या माणसांचं ऐकलंच. देवळीचे सत्तेची भरभराटी हो एकदा प्रेमा.